मिरजमध्ये 10 डिसेंबरला श्री स्वामी समर्थांच्या कृपा पादुकांचे भव्य दर्शन युवराज माधवराजे पटवर्धन महाराजांच्या पुढाकाराने भाविकात उत्सुकता शिगेला। अक्कलकोटच्या राजघराण्याला सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष कृपावंत होऊन दिलेल्या पवित्र पादुकांचा महामंगलमय दर्शन दौरा यंदा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 3 राज्यात सुरू झाला असून भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो आहे। विद्यमान नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्तराजे भोसले तिसरे यांच्या पुढाकाराने 6 डिसेंबर पासून हा दिव्य दौरा सुरू झाला आहे। या दौऱ्याचा मुख्य सोहळा मिरजेत 10 डिसेंबरला रंगणार असून मिरज संस्थानचे युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांच्या प्रयत्नातून भाविकांसाठी दिवसभर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 8 या वेळेत श्री माधवजी देवालय किल्लाभाग येथे पवित्र पादुका दर्शनार्थ भाविकांसाठी विराजमान राहणार आहेत। पादुकांचे राजघराण्यात पारंपरिक पूजन झाल्यानंतर सर्वांसाठी दर्शन खुले करण्यात येणार आहे। दर्शन सोहळ्यासाठी मंदिर परिसरात सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून मिरज नगरीत या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। दरम्यान अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे अनुभूती या नावाचा भव्य प्रकल्पही उभारण्याच्या तयारीत आहेत। या प्रकल्पात श्री स्वामी समर्थांची 108 फूट उंच दिव्य मूर्ती, ध्यान केंद्र, चिकित्सालय, उद्यान, भक्त निवास आदी सुविधा उभारण्यात येणार असून भाविकांसाठी हे एक भव्य आध्यात्मिक केंद्र ठरणार आहे। मिरजमध्ये 10 डिसेंबरला होणाऱ्या या दिव्य दर्शन सोहळ्याने शहरात भक्तिमय वातावरण रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत।